सर्वांना नमस्कार। मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील 7वा पाठ आहे आकाशातील तारे भाग 2। यामधील आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे। प्रश्न 1 आहे, उत्तरे लिही। पहिला प्रश्न, बादशहाचे लक्ष कोठे गेले? उत्तर लिहूयात, बादशहाचे लक्ष आकाशाकडे गेले। दुसरा प्रश्न आहे, बादशहाला कशाकडे पाहताना आनंद वाटत होता? उत्तर आहे, आकाशात लुकलुकणारे तारे पाहताना बादशहाला आनंद वाटत होता। तिसरा प्रश्न आपण पाहूयात। प्रश्न आहे, बादशाह आणि बिरबल कोणत्या वेळी गप्पा मारत बसले होते? तर उत्तर लिहूयात, बादशाह आणि बिरबल चांदण्या रात्री गप्पा मारत बसले होते। प्रश्न 4 आहे, बिरबलाच्या मते आकाशात किती तारे आहेत? त्याचं उत्तर आहे, बिरबलाच्या मते चिंचेच्या झाडाला जितकी पाने आहेत त्याच्या दुप्पट तारे आकाशात आहेत। पुढचा प्रश्न आहे, विचार कर व सांग। त्यातला पहिला प्रश्न आहे, बादशहाला आकाशातील चांदण्यांकडे पाहून काय वाटले? उत्तर आहे, आकाशात लुकलुकणारे तारे पाहून बादशहाला आनंद वाटला, त्यामुळे त्याच्या मनात आकाशात किती तारे आहेत हा प्रश्न निर्माण झाला। त्याचा दुसरा प्रश्न आहे, बिरबलाने आकाशातील ताऱ्यांची तुलना चिंचेच्या झाडासोबत का केली असेल? आकाशातील तारे मोजता येत नाहीत हे बादशहाला समजावे म्हणून बिरबलाने आकाशातील ताऱ्यांची तुलना चिंचेच्या झाडाच्या पानांशी केली। अशा चतुर उत्तरामुळे बादशहाला त्याचा प्रश्न निरर्थक असल्याचे लक्षात आले। प्रश्न 3 आहे, पाठातील गोष्ट तुझ्या शब्दात सांग। त्याचं उत्तर लिहूयात, एकदा चांदण्यांनी भरलेल्या सुंदर रात्री बादशाह आणि बिरबल गप्पा मारत बसले होते। आकाशातील लुकलुकणारे तारे पाहून बादशहाला आनंद वाटला। त्याच्या मनात एक प्रश्न आला। त्याने बिरबलाला विचारले, आकाशात किती तारे आहेत? बिरबल लगेच समोरच्या चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाला, या चिंचेच्या झाडाला जितकी पाने आहेत तितकेच तारे आकाशात आहेत। बादशहाने विचारले, झाडाची पाने मोजता येतील का? त्यावर बिरबल म्हणाला, जवळच्या झाडाची पाने मोजता येत नाहीत तर इतक्या दूर असलेल्या आकाशातील तारे कसे मोजता येतील? बिरबलाच्या हुशारीने बादशाह निरुत्तर झाला आणि बिरबलाच्या चातुर्याचे तो कौतुक करू लागला। तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहे। पुढे लिहिते हो, यामध्ये संवाद पूर्ण कर आहे। हा संवाद आई आणि शांभवीच्या दोघींमध्येच आहे। तर इथे 2 वाक्य दिलेले आहेत, त्याचा पुढचा संवाद आपण लिहायचा आहे। पहिला आहे, शांभवी म्हणते, आई बघ ना आकाशात किती तारे आहेत? आई म्हणते, हो ग, लुकलुकताना ते किती सुंदर दिसत आहेत। शांभवी म्हणते, आई आकाशात नेमके किती तारे असतील? आई म्हणते, बाळा आकाशातील तारे मोजता येत नाहीत, ते असंख्य आहेत। शांभवी म्हणते, आई मला तारे पाहायला खूप आवडतात। आई म्हणते, बाळा निसर्गाचे हे एक सुंदर दृश्य आहे। त्यानंतर आहे, खेळूया शब्दांशी। त्यातील पहिला प्रश्न आहे, शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार कर व विरामचिन्हासह वहीत लिही। त्यातला पहिला आहे, बघा वाक्य उलटसुलट दिलेलं आहे। विचारला बादशहाने प्रश्न बिरबलाला, ते उत्तर बरोबर लिहूयात, बादशहाने बिरबलाला प्रश्न विचारला। दुसरा आहे, तारे येतील आकाशातील कसे मोजता? त्याचं व्यवस्थित उत्तर लिहूयात, आकाशातील तारे कसे मोजता येतील आणि प्रश्नचिन्ह देऊयात। दुसरा प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या शब्दांचे वर्णन करणारे शब्द वहीत लिही। जसे तारे, त्यांचं वर्णन कसं असतं? लुकलुकणारे, असंख्य। तसंच पुढे आहे रात्र। रात्र कशी असते? चांदणी, काळोखी, शांत। तर अशा प्रकारे आज आपण या संपूर्ण पाठाचा स्वाध्याय पाहिला। तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।